हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे केक. त्यासाठी मी घेतलेले आहेत यामध्ये 4 अंडे. आता हे मी फोडून घेते. हा केक मी मैद्याचा बनवलेला आहे. खूप छान स्पंजी असा हा केक बनते. 4 अंडे घेतलेले आहेत. यामध्ये मी 1 वाटी अख्खी साखर घेतलेली आहे. ही छान यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पिठी साखर घेतली तरीही चालते, मिक्सरमधून फिरवून. मी 1 वाटी घेतलेली आहे, तुम्ही 1.5 वाटी घेतली तरी चालेल, चवीनुसार. यामध्ये मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. हे छान हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी टाकलेलं आहे कोको पावडर. कोको पावडर कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि यामध्ये टाकलेली आहे मी छोटी अर्धी वाटी मिल्क पावडर. आता छान फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं इसेन्स टाकायचं. ज्या फ्लेवरचं तुम्हाला बनवायचं आहे त्या फ्लेवरचा तुम्ही इसेन्स वापरायचा आहे. मी व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. थोडंसं पाणी टाकून घेते मी. हे खूप घट्ट झालेलं आहे. दूधही वापरू शकता तुम्ही या जागी. हे छान असं फेटून घ्यायचं आहे. डार्क चॉकलेटही तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. मी वाटीमध्ये बनवत आहे. हे बघा, अशा अर्धी वाटी आपल्याला घ्यायचा, कारण की फुलून पूर्ण वाटी भरणार आहे. आणि हे डार्क चॉकलेटचे मी यामध्ये तुकडे टाकून घेतलेले आहेत. आणि वरून थोडंसं पिस्ता आणि बदामाचे तुकडे टाकून घेतलेले आहे डेकोरेशनसाठी. अशाच पद्धतीने सगळं हे मी वाट्या भरून घेते. हे बघा, अशा वाट्या मी भरून घेतलेल्या आहे अर्ध्या. आता हे आपल्याला स्टीमसाठी ठेवायचं आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे एका कढईमध्ये मीठ आणि स्टँड ठेवून मी हे ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनटं ठेवलेलं आहे. मी चेक करते. हे बघा, केक आपला झालेला आहे. बाजूनं कडा सुटलेला आहे याच्या, म्हणजे आपला केक रेडी आहे. चेक करण्याची आवश्यकता नाही. हे बघा, खूप छान असा केक झालेला आहे, फुललेला आहे तो. हे बघा, चॉकलेट शेवटपर्यंत गेलेला आहे. बघा, खूप छान असा टेस्टी केक झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.